आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एक मिनिट, मुळात ह्या साड्यांचे हे बॉक्सेस इथे कसे आले हेच आम्हाला माहिती नाही. अहो मी पण तेच विचारतोय. गाडी तुमची, शॉपिंग तुम्ही केलं आणि हे सगळं तुम्हालाच माहित हवं ना. एक मिनिट मला सांग, साड्या कलेक्ट तूच केल्यास ना? हो. आता पण ही सगळी पॅकेट्स या डिक्की मध्ये आली कुठून? आराध्या बेटा, आम्हाला चांगलं आठवतंय या बॅग्स तूच घेऊन आली होतीस. आय मीन आम्ही तुला सांगितलं होतं की बिलिंग क्लिअर कर आणि बॅग्स घेऊन ये म्हणून. सासूबाई, साड्या मीच आणल्या, बिल क्लिअर केलं आणि गाडीत पुढे आणून ठेवल्या साड्या, म्हणून डिक्की उघडायचा काही संबंधच येत नाही ना. मगासपासून ऐकतोय मी. और तुम्हाला नाही माहित तर कोणाला माहित असणार? हे शॉपिंग तुम्हीच केलं ना. बाकी सगळ्या बॅग आणल्यात आणि ह्या बॅग काय चालत आल्यात? इन्स्पेक्टर, जरा सांभाळून बोला. तुम्ही मला शिकू नका. 2 लाखांच्या साड्यांचा पॅकेट आहे. अहो साधी रक्कम वाटते का तुम्हाला? हे असे पैसे न देता एवढ्या साड्यांचं पॅकेट तुम्ही आणलंच कसं? आम्ही अजूनही तुम्हाला नीट विचारतोय, काय ते खरं खरं सांगा. एक मिनिट इन्स्पेक्टर, एक मिनिट. तुम्ही कुठे आहात, कोणासमोर बोलताय याचं काही भान ठेवाल की नाही? यशोधरा सरनाईक म्हणतात आम्हाला. या शहरातली नाही, या देशातली टॉप इंडस्ट्रियलिस्ट आहोत आम्ही. या अशा 2-4 लाखांच्या साड्या ना रोज गोरगरिबांना वाटतो आम्ही. अशा 56 साड्या आम्ही विकत घेऊ शकतो. 2-4 लाखाच्या साड्या अशा फुकट घेऊन येणार आहोत आम्ही. एक मिनिट, जरा या इन्स्पेक्टरना सांगा, किती लाखाचं बिलिंग केलं आज आम्ही तुमच्याकडे? नाही आठवतंय ना? 20 ते 25 लाख. नाही, परत एकदा सांगा ना, ऐकून आला आम्हाला पण. 20 ते 25 लाख. तुम्हाला काय वाटतं इन्स्पेक्टर? 25 लाखांचं बिलिंग करू शकतो आम्ही, आणखीन 2-4 लाखांच्या साड्या नाही घेऊ शकत? काय? नाही, तसं नाही. आम्ही बोलत असताना मध्ये बोललेलं आम्हाला आवडत नाही. डू यू अंडरस्टँड? इतक्या साड्यांचे बॉक्सेस आहेत, त्यांच्याच माणसाने आमच्या गाड्यांमध्ये आणून ठेवले. चुकून दुसऱ्या कोणाच्या तरी 4 बॅग झाल्या असतील. होऊ शकतं ना असं? चुकून होऊ शकतं ना असं? या एवढ्याशा गोष्टीची आधी शहानिशा करायची का सरळ पोलिसांना घेऊन यायचं? बस इनफ. उचला त्या बॅग्स आणि निघा. मिसेस आराध्या सरनाईक, यापुढे जरा नीट काळजी घ्या. यशोधरा मॅडम कडे बघून आता आम्ही तुम्हाला सोडतोय. दुसरं कोणी असलं असतं ना, आधी अरेस्ट केलं असतं आणि मग चौकशी. इन्स्पेक्टर, तुमचं इथलं काम झालेलं आहे, निघा. आय सेड लीव. उचला त्या बॅग्स. हवालदार, सगळ्या बॅग्स उचला आणि गाडी काढायला सांगा. मूर्ख माणसं एवढ्याशा गोष्टींसाठी पोलिसांना घेऊन आले. हे सगळं कसं झालं? काय झालं हे? हा नेहमीचा दुकानदार नव्हता ना? नाही रे अरविंद, नवीन दुकान आहे. आम्ही ऐकलं की छान कलेक्शन आहे, सो आय थॉट की तिकडेच जाऊया. परत चुकून सुद्धा त्या दुकानात जाऊ नका प्लीज. ऑफकोर्स नॉट. आणि त्यांचं काय करायचं ते आम्ही बघतो अरविंद. बरं, आम्हाला वाटतं आता आपण आज जाऊया. आई काळजीत असेल. कम ऑन. अरे ते बेटा, इट्स ओके. आम्ही आहोत ना, आणि आमच्या सगळ्यांचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. कम कम, काळजी नको करूस. काही नाही.
काय झालं? काय म्हणाले पोलीस? हा, काहीच नाही ना मिळालं? मला माहिती होतं सगळं नाटक आहे या लोकांचं. आई, सारी बॅग सापडल्या. काय? गाडीच्या डिकीमध्ये होत्या. साड्या सापडल्या? पण कोणी ठेवल्या डिकीत? आई तुम्ही शांत व्हा ना. तुम्ही जास्त विचार करू नका. पोलीस गेले तर विषय संपला. अरे असं कसं म्हणतोस तू? केस काय होते, पोलीस काय घरी येतात, मग कोणी साड्या ठेवल्या हे कळायला नको का? आई तू नको काळजी करू. अगं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होती, चुकून बॅग्स आपल्याकडे आल्या होत्या. ते सगळं आम्ही एक्सप्लेन केलंय त्यांना आणि पोलिसांनाही कळलंय. तो प्रकरण मिटलंय आता. डोंट वरी. तू म्हटलंस आणि प्रकरण मिटलं असं कसं? आराध्या नीट आठवून सांग, तू चुकून साड्या गाडीत ठेवल्या नाहीस ना? आजी मी असं काही केलेलं नाहीये. असं का करेन मी? आपण एवढी शॉपिंग केली, एवढ्या साड्या घेतल्या, त्याचं बिल देताना तरी माझ्याकडून काही चूक झाली का? सासूबाई तुम्ही होतात ना तिथे, आपण सगळ्या साड्यांची किंमत बघितली, साड्या नीट बघितल्या, तेव्हाच आपण सगळ्या बॅग्स गाडीत ठेवल्या ना. अशा चुकीच्या साड्या मी गाडीत आणून ठेवेन का? सांगा ना तुम्ही सगळ्यांना. नाही मला कळतच नाही हे सगळं काय सुरू आहे. घरात काही घडलं की प्रत्येक गोष्टीचा दोष फक्त मला दिले जातो. असं नाही. बरं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, प्रत्येक वेळी चूक कोणा दुसऱ्याची असते आणि बोट फक्त माझ्याकडे दाखवले जातात. आराध्या प्लीज. मला काही ऐकून घ्यायचं नाही श्रेयस. सकाळपासून जे काय घडतंय त्याचा दोष फक्त मला दिला जातोय. आणि मगाशी तर कहरच झाला. पोलीस आले आणि त्यांनी सुद्धा माझ्यावरच आरोप केले. हो. नाही मला सांगा ना, हे असं वागायला मला मजा येते का? मला आवडतंय का? हे सगळं मी मुद्दाम करते का? मला वेड लागलंय का? आराध्या बेटा, काम डाऊन. हे बघ, आम्हाला माहितीये तू असं चुकीचं वागूच शकत नाहीस. हे बघ, आम्ही सगळ्यांना सांगतोय, आम्हाला खात्री आहे आराध्याची काहीच चूक नाहीये. उलट आम्हाला तर वाटतंय की हे कोणीतरी दुसरंच आहे जे मुद्दाम करताय. यशोधरा मलाही तसंच वाटतंय. पण हे असं मुद्दाम कोण करेल? हा, हे कोणीही करू शकतं ग. अनेक शत्रू आहेत आपले, अनेक वैरी आहेत. अगं खूप लोक आहेत ज्यांना आपलं यश पचत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अक्षयचं लग्न इशिताशी ठरलंय ही गोष्ट बाहेर पडू द्यायची नव्हती. बट आय डोंट नो हाऊ गोष्टी लीक झाल्या, अगदी मीडियापर्यंत पोहोचल्या. यशोधरा पण या सगळ्यांचं ह्याच्याशी काय संबंध? अरविंद, मोनिशा, शी हॅड होप्स ना की अक्षयचं लग्न शनायाशी होणारच. पण तिच्याशी काही चर्चा न करता आपण अक्षयचं लग्न इशिताशी ठरवलं. तिचं चिडणं स्वाभाविक आहे आणि तुला तिचा स्वभाव माहिती आहे ना. आणि सगळ्यात महत्वाचं, आराध्या इज अ स्मार्ट गर्ल. ती अशा गोष्टी करूच शकत नाही.